महाराष्ट्र राज्यातील आपण बघणार आहोत कोणत्या नेत्याकडे किती काळा पैसा आहे ते उघडकीस होत नसतं, परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते उघडकीस करणार आहोत। कोणत्या नेत्याकडे किती काळा पैसा आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। राज्यातील कलंक म्हणजे काळा पैसा संदर्भातील ज्येष्ठ राजकारणामध्ये खास करून पुढील नावे उघडकीस झाले आहे, ज्याविरुद्ध सरकारी तपास किंवा आरोपांची नोंद आहे, परंतु काळा पैसा हा शब्द न्यायालयीन निष्कांसारखा नसल्याने तिथे फक्त आरोप आणि तपास सुरू असल्याचे उल्लेख होत असते। नंबर 1 ला येतं ते म्हणजे अनिल देशमुख। महाराष्ट्राचे गृहमंत्री 2019 ते 2021 पर्यंत राहिलेले आहेत। मनी लॉन्ड्रिंग PMLA अंतर्गत तपास इन्फॉर्मेशन डायरेक्टरने 2021 मध्ये अटक केली होती। त्याचबरोबर येतात छगन भुजबळ, माजी PWD आणि परिषद राज्यमंत्री, त्यांच्यावर आरोप लागलेला आहे महाराष्ट्र सदन प्रकल्पाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग ED आणि ACB तपासात गुंतले आहे। ईडीने तब्बल 857 कोटींचा आरोप केला, संलग्न मालमत्ता 156 कोटी जप्त सुद्धा केली। त्याचबरोबर येतात महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारी बँकेच्या घोटाळ्यात जारंधेश्वर साखर कारखाना आरोपी ईडीने जमीन व इतर मालमत्ता कारवाई केली। त्याचबरोबर येतात नरेंद्र मेहता, भूतपूर्व BJP आमदार आहे, ठाणे BJPचे प्रतिनिधित्व, त्यांच्यावर आरोप लागलेला आहे। ACB तपासण्यात लॅम्बोर्गिनी 1.5 किलो सोने, डायमंड, आभूषण असा सुमारे 8.25 कोटींच्या अनधिकृत मालमत्ताचा शोध त्यांच्याकडून लागला। त्याचबरोबर येतात नारायण राणे, माजी CM, अनेक पक्षांचे माजी नेते, त्यांच्यावर आरोप लागला आहे। अविघ्न ग्रुपच्या 300 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ईडी पुढील तपास BJP मध्ये प्रवेशानंतर थांबले असा आरोप त्यांच्यावर लागला। त्यानंतर येतात अशोक चव्हाण, माजी CM, आदर्श हाऊसिंग स्कॅम CBI सुरुवात करण्यात आली, पुढे SC मध्ये संलिग्नता मुद्द्यावर शंका आहे। त्यानंतर येतात इतर भानगडीत अडकलेले राजकीय नेते, विनोद तावडे BJP मध्ये काम करतात, मत दिल्याबदल्यात रोकड वाटपाच्या आरोपात फायर 5 ते 9 लाखाचे रोख हस्तगत झाले। त्यानंतर येतात संजय शिरसाट, शिंदे गटातले शिवसेना, त्यांच्यावर 67 कोटींना विट्स हॉटेल खरेदीचा आरोप विरोधात असल्याचे सांगितले। काय म्हणजे काळा पैसा? न्यायालयीन पक्के आदेश किंवा शिक्षा नसल्याशिवाय हे काळा पैसा म्हणून निश्चित नाही। वरची नावे प्रामुख्याने आरोप, तपास आणि आर्थिक व्यापारांचा संशयामध्ये आहेत। त्यांचा शेवटचा निकाल कोर्ट, ED, CBI कडून येणाऱ्या निर्णयावर अवलंबून असेल। आपण बघितलंच अनिल देशमुख ED प्रकरणात 100 कोटींची मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे। छगन भुजबळ यांच्यावर 857 कोटींचा PMLA तपास 156 कोटींची मालमत्ता त्यांची जप्त झाली। त्याचबरोबर अजित पवारांचं साखर कारखाना जमीन घोटाळे अंदाजे कोट्यवधींच्या मालमत्ता प्रकरणात ED तपासणी सुरू आहे। नारायण राणे 300 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंगतील प्रकरणात नाव समोर येत असतं। NCP व भाजप नेत्यांवर हजारो कोटींच्या सहकारी बँका घोटाळ्यात आरोप सुद्धा त्यांच्यावर लागले आहेत। सर्वात जास्त काळा पैसा आलेला नेता म्हणून एकही नेता अद्यापही न्यायालयीन दृष्टीने निश्चित नाही। आरोपांच्या प्रमाणात छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या नावाने प्रकरण सर्वात मोठ्या रकमेचे चौकशीमध्ये आहे। तरीही निकाल न लागेपर्यंत किंवा दोष सिद्ध होईपर्यंत कोणत्याही नेत्यास काळा पैसा आलेला म्हणून अधिकृतपणे घोषित करता येत नाही। जर तुम्हाला या नेत्याची वैशिष्ट्य, तपासाची मालमत्तेची लिस्ट, कोणत्या तारखेला किती जप्त झाली, न्यायालयीन सुनावणीचा टप्पा काय आहे याची सविस्तर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आपण त्यावर देखील एखादा व्हिडिओ बनवून टाकू शकतो। अनिल देशमुख, छगन भुजबळ, अजित पवार, नरेंद्र मेहता, नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे उजवले गेले आहेत। विनोद तावडेवर मतदार रोख पैशांचा तपास, संजय शिरसाटवर हॉटेल खरेदीचा आरोपही लागलेला आहे। तरी कोणावरही कोर्टाने व अंतिम तपासावर दोष सिद्ध झाला नाही, तोपर्यंत त्यांना काळा पैसा असणार म्हणून निश्चित म्हणता येत नाही। तुम्हाला या कुठल्याही प्रकरणाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास नक्की कमेंट करून सांगा, आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू शकतो। कारण आपल्या चॅनलवर सध्या राजकारणाची सिरीज चालू आहे, त्यामुळे राजकारणाच्या सिरीजमध्ये तुम्हाला ज्या राजकीय नेत्याबद्दल वैयक्तिक माहिती हवी असेल किंवा विशेष माहिती हवी असेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वाटलं तर ते देखील नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण की अजून बरेच व्हिडिओ राजकारणासंदर्भात आपल्या चॅनलवर येणार आहे, त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका।